नमस्कार मित्रांनो, मी सागर तुमचा मित्र. आज आपण बोलणार आहोत एन्झाईम या विषयावर. तुम्ही म्हणाल एन्झाईम काय? ऐकलंच नाही कधी? अरे मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, जे मोठे मोठे कारखाने असतात ना, तिथं लोखंडाला वितळवण्यासाठी टेम्परेचर लागतं 200 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस. तर ते 300 डिग्री सेल्सिअसला, 200 डिग्री सेल्सिअसला, 400 डिग्री सेल्सिअसला ते लोखंड वितळतं. अशाच प्रकारच्या जटिल प्रक्रिया आमच्या शरीरामध्ये सुद्धा होतात आणि शरीरामध्ये सुद्धा एवढ्या टेम्परेचरची गरज असते. तुम्हीच विचार करा, जर तुमच्या शरीराचं टेम्परेचर जर 200 डिग्री सेल्सिअस केलं तर तुमची अवस्था काय होईल? तर ती प्रक्रिया 37 डिग्री सेल्सिअसला व्हावी. याच्यासाठी आमच्या शरीरामध्ये एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो. जो कॅटलिस्ट काय असतो? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, म्हणजे एनर्जीला कमी करतो, टेम्परेचरला कमी करतो प्रक्रिया होण्यासाठी. त्याला म्हणतात कॅटलिस्ट. आणि हाच कॅटलिस्ट आमच्या शरीरामध्ये अवेलेबल असेल तर त्याला म्हणतात बायो कॅटलिस्ट, याला एन्झाईम म्हणतात. आणि हा एन्झाईम जर आपल्या शरीरामध्ये असेल तर आपलं शरीर निकोप आणि निरोगी राहतं. समजलं तुम्हाला एन्झाईम म्हणजे काय? तर हा एन्झाईम्स आम्हाला नैसर्गिक आहारामधून विपुल प्रमाणामध्ये मिळतो. आपण नैसर्गिक आपण नैसर्गिक अन्न खातच नाही ना. मग आता त्याची 2 उदाहरणं देतो. गुगल करा एसओडी, सुप्रा ऑक्साइड डिस्म्युटेज, आणि दुसरं आहे कॅटलिस्ट. आमच्या शरीरातले फ्री रॅडिकल खाणारा हा एन्झाईम आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना की आम्हाला चिर तरुण राहायचंय, त्याचा फॉर्म्युला दिलाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.